सत्यसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीमधील हौशी गायक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब देवनाळ काका यांनी स्वरसंगम परिवाराची कमिटीसह स्थापना केली। वर्षातील 12 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या गाण्यांची थीम घेऊन आणि पारंपरिक सण हे कौटुंबिक सोहळा स्वरसंगम परिवार या नावाला साजेसा कार्यक्रम घेतला जात असतो। प्रत्येक महिन्यात चित्रपट सृष्टीतील गायक, संगीतकार, गीतकार अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या थीम घेऊन गाण्यांचा कार्यक्रम घेतला जातो। स्वर्गीय बाळासाहेब देवनाळ काका यांच्या पश्चात कमिटी प्रमुख श्री प्रभाकर लोहार तसेच कमिटी मेंबर श्री गिरीश मिटके, त्रिवेणी हनगंडी आणि सुनीता कळंत्रे यांनी अखंडितपणे आजही स्वरसंगम परिवार सुरू ठेवला। आजपर्यंत जवळपास 5 वर्षात ग्रुपमधील गायक कलाकारांची गायनामध्ये खूप छान प्रकारे सुधारणा झाली। प्रत्येक महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट गायनाबद्दल गायकांना पारितोषिकही देण्यात येतात आणि या उपक्रमामुळे इचलकरंजी आणि परिसरात होणाऱ्या गायन स्पर्धेमध्ये ग्रुपमधील गायकांनी सहभाग घेऊन चांगले प्रावीण्य मिळवले। गेल्या 5 वर्षांमध्ये श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात 2 लाईव्ह कार्यक्रम झाले आणि या कार्यक्रमास इचलकरंजी आणि परिसरातील रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। एवढेच नाही तर दोन्ही कार्यक्रम हाऊसफुल सुद्धा झाले। स्वरसंगम परिवाराचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब देवनाळ यांच्या पश्चात सुद्धा त्यांच्या विचारांशी कोणतेही तडजोड न करता कमिटी प्रमुख आणि कमिटी मेंबर धडाडीने आपलं कार्य करतात आणि हे योगदान स्वरसंगम परिवाराच्या कमिटीस जातं। रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी स्वरसंगम परिवार मध्ये हिट्स ऑफ समीर गीतकार कराओके गाण्यांच्या कार्यक्रमात चित्रपटाचं प्रमोशन झालं। येत्या 2 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा रप्पाटा या मराठी चित्रपटाचं प्रमोशन करताना अभिमान वाटत आहे की आमच्या स्वरसंगम परिवार संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब देवनाळ काका यांच्या आशीर्वादाने स्वरसंगम परिवारमधील गायक निखिल राजेंद्र असोळे राहणार इचलकरंजी हे मराठी रप्पाटा चित्रपटामध्ये पार्श्वगायन करत आहेत। याचा आम्हाला अभिमान आहे असं प्रतिपादन कमिटी प्रमुख श्री प्रभाकर लोहार यांनी दिला। सदर रप्पाटा चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांना निमंत्रित करून सिटी सेंटर हॉल इचलकरंजी येथे स्वरसंगम परिवारातर्फे चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आलं। प्रमोशनवेळी रप्पाटा चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आणि स्वरसंगम परिवाराचे आधारस्तंभ श्रीमती देवनाळ काकी यांचे कमिटी प्रमुख श्री प्रभाकर लोहार, कमिटी मेंबर श्री गिरीश मिटके, त्रिवेणी हनगंडी आणि सुनीता कळंत्रे यांनी स्वागत केलं। सत्यमुख परिवारातर्फे स्वरसंगम परिवाराचे खूप खूप अभिनंदन। भविष्यात त्यांच्या हातून असेच चांगले कार्यक्रम घडो ही श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। आता सध्याला देखील त्याचं नाव हे म्हणजे मुंबईपर्यंत आपल्याला प्लॅटफॉर्मच मिळत नाही आपल्याकडच्या लोकांना की बाबा कुठं तर पोहोचण्यासाठी काहीतरी मीडियम लागतं, माध्यम लागतं। ते माध्यम आपल्याकडे नाही आहे आणि ते माध्यम अशाच माध्यमातून जर आपण गेला, तुम्ही सर्वांनी जर साथ दिली त्या दिवशी नक्कीच निखिल मुंबईपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही। तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या लोकांच्या निदर्शनास तो आला पाहिजे, प्रत्येकाच्या निदर्शनास आला पाहिजे हे मला वाटतं। प्रत्येक डायरेक्टर असतील, बरेच गीतकार असेल, त्यांच्या निदर्शनास तो पाहिजे। त्यावेळेला पुरतं त्याचं केलेलं आपण सार्थक झालं असं वाटणार आहे। हे कलाकार जे आहेत आत्ता इथे बसलेले त्यांना देखील प्लॅटफॉर्म मिळत नाही असं, अभिनय त्यांच्यामध्ये भरभरून आहे। पण एक गोष्ट आता इथं प्राची करूची आहे, मला वाटतंय जवळजवळ ती 5वी-6वीला असल्यापासून नाटकामध्ये नाटक करते, ती एक थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करते। आता देखील कोपन नावाचं तिची एक नाटक चालू आहे सध्याला। एकदम तुम्हाला सांगायचं म्हटलं भरपूर इथं म्हणजे ॲक्टरमध्ये आपल्याला कला दिसतील तुम्हाला, पण त्या वर पोचवण्यासाठी कोणीच मिडियम नसतं आणि आपण तो प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला 2 जानेवारीला तुम्ही टॉकीमध्ये गर्दी करशीला पिक्चर बघायला आणि त्यावेळेला ह्या लोकांना तुम्ही प्रमोट करशीला असं मला नक्कीच वाटतं। तुम्ही एकटेच नाही पण तुमच्या परिवाराला सोबत घेऊन जावा, तुमच्या शेजारी पाजारी जे असतील त्यांना तुमच्या स्टेटसला आलं पाहिजे ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की डमरू फिल्म प्रोडक्शन म्हणून आपले एक हे इन्स्टा पेज आहे, ते इन्स्टा पेजला फॉलो करा तुम्ही आणि तुम्ही असंच प्रेम सारखं देत जावा, एवढीच मी विनंती करतो तुम्हाला। धन्यवाद सर, तुमच्या प्रोडक्शन काढलं
चित्रपटाविषयी मी एवढीच माहिती देतो की तुम्ही सर्व आता पालक आहात की मुलांनी म्हणजे 10वीच्या वयामध्ये काय वागायला हवं. आता सोशल मीडियामुळे तुम्हाला माहिती आहे की 8वी 9वीचे मुलं मुली प्रेम करत आहेत, कारण सोशल मीडियावरती सगळं तेच चालू आहे. तर याच्यापासून मुलांनी लांब कसं राहावं. जर या वयात आपण अभ्यास नाही केला तर त्याचे पुढे जाऊन साधारण माझ्या वयात आल्यानंतर काय परिणाम होतात की बाबा माझ्या बरोबरीचे विद्यार्थी बघत असताना आपल्याला काय दुःख होतं, हे दुःख त्या मुलांना होऊ नये म्हणून आम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर हा चित्रपट रिलीज करतोय 2 जानेवारीला. मी नक्की सांगतो की तुमच्या मुलांना तुम्ही सहपरिवारासोबत जाऊन हा चित्रपट पाहावा आणि एवढी हमी देतो की मुलाच्या मनामध्ये एक 90 ते 100% परिवर्तन नक्की होणार. कारण त्याचे दुष्परिणामच असे दाखवले गेलेत की इथं जर आपण चुकलो तर काय होऊ शकतं. आणि रप्पाटा हा पूर्वी वेगळा असायचा. असेल पूर्वी आपल्याला रप्पाटा मारला जायचा. आपण या रप्पाट्यामधून असं नाही दाखवलेलं. रप्पाटा हा मुलं आता आईवडिलांना मारतायत, शिक्षकांना मारतायत. तो कसा मारतायत हे पाहण्यासाठी मुलांना नक्की घेऊन जावं. धन्यवाद. गेल्या 4 दिवसापाठीमागे सेंट्रल गव्हर्नमेंटने एक जी आर काढला की मुलांना शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मारायचं नाही असं करत एक जी आर काढलं. पण ते ॲक्च्युली चुकीचंच आहे असं मला वाटतं. रप्पाटा कसल्याशिवाय मुलं सुधारत नाही हे मात्र 100% आहे. कारण का एखादी मूर्ती जर घडवायची म्हटलं तर त्यावर छन्न्याने हातोडीचे घाव हे पडलेच पाहिजे. कारण मूर्ती ही पाषाणाने तयार होते. एखाद्या मुरुम जे असतं तर मुरुममध्ये कधीही मूर्ती तयार होत नाही. तेव्हा आपल्या ह्या रप्पाटा सिनेमाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचं महत्त्व, आपल्या आईवडिलांचं महत्त्व, सामाजिक जी काही बांधिलकी जी आहे ह्याचं महत्त्व यांना खरोखरच समजणार आहे. आणि आपला चित्रपट महाराष्ट्रभर हाऊसफुल हो ही आपल्या स्वरसंघ परिवारातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रात एकच रप्पाटा, महाराष्ट्रात एकच रप्पाटा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. कारण का आता नावं मी सगळ्यांची पाठात घेऊ शकत नाही, वेळ खूप झालेला आहे. तेव्हा संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा रप्पाटा. धन्यवाद. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.